मुंबई परिसरामध्ये तब्बल 3 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी टोरेस कंपनीत गुंतवणूक केली होती. मात्र रिटर्न्स देण्याचा दावा करणारी टोरेस कंपनीचा मालक मुंबईकरांना 500 कोटींपेक्षा अधिक रकमेचा गंडा घालून पसार झालाय. टोरेस कंपनीने रातोरात आपला गाशा गुंडाळल्यानं दादरमध्ये नागरिक आक्रमक झालेत. त्यानंतर आता पोलीस यंत्रणाही खडबडून जागी झालेली आहे. दादरमधून या प्रकरणात 3 आरोपींना बेड्या ठोकल्यात. टोरेसनं आकर्षक योजनांचं गुंतवणूकदारांना आमिष दाखवून गंडा घातलाय. एप्रिल 2024 मध्ये दादरमध्ये टोरेस नावाच्या कंपनीची सुरुवात झाली. त्यानंतर सोनं, चांदी आणि हिऱ्याचे दागिने तसेच आकर्षक गुंतवणुकीच्या योजना आणल्या गेल्या. दर आठवड्याला 4% व्याजदराने परतावा देण्याचं आमिष दाखवलं. हमी म्हणून गुंतवणूकदारांना मौल्यवान खडा आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आलं. 4%चा व्याजदर आठवड्याला 11% वाढवण्यात आला. दादर, नवी मुंबई आणि मीरा रोडमधील कार्यालय रातोरात त्यानंतर बंद झालं आणि हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन कंपनीचा मालक हा फरार झाल्याचं पोलीस तपासात समोर आले. या घटनेचा तपास आता पोलीस करत आहेत.